नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। वरळी येथील घरात त्यांचा मृतदेह आढळला होता। आता गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबियांवर खून केल्याचा आरोप केलाय। धारणी येथील नगर परिषदेच्या प्रचार सभेत नवनीत राणा यांनी दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येईल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदेंनी महायुतीतील कथित नाराजी नाट्यावर भाष्य केलंय। काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे। मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने विकासात्मक प्रचार करायचा असं आम्ही ठरवलंय असं शिंदे यांनी सांगितलंय। पुणे महापालिकेने शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना आपली गाडी कुठे पार्क करता येईल हे समजावे यासाठी या रस्त्यांवर डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार आहेत। सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देत कमळाला मतदान करू नका असे आवाहन त्यांनी केले। नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे यांचं सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। एका मित्राने जीवन संपवल्यानंतर त्याच्या विरहात जिगरी मित्रानं टोकाचं पाऊल उचलल्यानं सोलापूर हादरलंय। दक्षिण सोलापुरातील वांगी गावात 2 जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। गुगल मॅपचा वापर करत महावितरणाच्या वीज उपकेंद्रात चोरी करणारी मध्य प्रदेशातील टोळी अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली। 1,40,000 रुपये किमतीचे तांबे व एक स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे। शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया झाल्यास राज्यातील मराठी माध्यमाच्या 600 पेक्षा अधिक शाळा बंद होण्याची भीती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं 17 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार अवैध ठरतो असा दावा ॲडव्होकेट महेश धात्रक यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये केला आहे। वर्षभराच्या परिश्रमाअंती 2.5 एकरातील धान कापणी व बांधणीनंतर पुंजणे उभारून ठेवले असतानाच 18 नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून काही क्षणात पिकांची राखरांगोळी केली। तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं आरमोरी तालुक्याच्या देलोडा बुद्रुक येथे शनिवार 22 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजता नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे समोर आली आहे। विक्रमनगर औद्योगिक भागातील कंपनीच्या सुपरवायझरने त्याच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन अपमानजनक वागणूक दिली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्या प्रकरणी आज 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे। फुरसुंगी आदर्श नगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या सदस्यांवर पुणे पोलिसांनी अक्षरशः धडक कारवाई केली। टायरमध्ये घालून गुडघ्यावर चालायला लावून आणि बेल्टने चोप देत पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली। राज्यभर गाजलेल्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केलाय। मृताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही। तपास पूर्ण झालाय, त्यामुळे आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही म्हणून हा निर्णय देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी अयोध्येतील राम मंदिराचं धर्मध्वजारोहण करण्यात आलंय। या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांची उपस्थिती होती। बंगळुरूत उच्च शिक्षण घेऊन बड्या कॅपजेमिनी कंपनीत कार्यरत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला लैंगिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्याच्या नावाखाली 48 लाख रुपयांहून अधिक रकमेला फसवण्यात आले। या रॅकेटमध्ये विनय नावाचा मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जागृती विहार येथील सेक्टर 6 मधील मनसा देवी मंदिराच्या समोर रातोरात बांधकाम करण्यात आलं। स्थानिक संतापले, त्यांनी भिंती पाडल्या। त्यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले। पुढील कार्यवाही सुरू केली आहे।
ग्रेटर नोएडा येथील सिरसा गावात काही महिन्यांपूर्वी जिवंत जळलेल्या निक्की भाटी प्रकरणात पोलिसांनी तब्बल 500 पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली असून हा अपघात नसून निक्कीचा पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून थंड डोक्याने केलेला सुनियोजित खून असल्याचा दावा करण्यात आलाय. जुबिन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नव्हती, तर जुबिन गर्गची हत्या करण्यात आली. तपासकर्त्यांच्या हाती नवे पुरावे लागले आहेत. मंगळवारी आसामच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केलंय. सर्वजण झोपेत असताना रात्री 12 वाजता पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये 9 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. न्यूझीलंडच्या एका पर्यटक महिलेला श्रीलंकेमध्ये छळ आणि अश्लील हावभावाचा सामना करावा लागलाय. महिलेनं हा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद केला तसेच व्हायरल केला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. थायलंडमधील एका मंदिरात एका अविश्वसनीय घटना घडल्याचा प्रकार समोर आलाय. येथे 2 दिवसांपूर्वी मृत घोषित करण्यात आलेली 65 वर्षीय महिला अचानक तिच्या शवपेटीत हालचाल करू लागल्याचं आढळून आलं. शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान सीडीओ मेरी शाळेतील केंद्रावर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठीतून प्रश्नपत्रिका मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे परीक्षा केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता. वाढत्या विद्यार्थी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समिती, खासगी कोचिंग संस्था आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा शिक्षण क्षेत्रावरील परिणाम तपासणार आहे. PMSRI योजनेचेही मूल्यमापन केले जाईल. एसटी महामंडळ विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू करत आहे. बस वेळेवर न आल्यास किंवा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना मदत मिळेल. यापुढे बसच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई होईल. PRAI ने म्हटलंय की गेल्या एका वर्षात त्यांनी 21 लाखांहून अधिक मोबाईल नंबर बंद केले आहेत आणि सतत स्पॅम आणि फसवे संदेश पाठवणाऱ्या सुमारे 1 लाख संस्था काळ्या यादीत टाकल्या आहेत. फसवणूक आणि स्पॅम कॉलची संख्या झपाट्याने वाढत होती, म्हणून ही कारवाई करण्यात आली. कर्जदारांसाठी मोठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे. वाहन अथवा गृह कर्जावरील हप्ता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठे संकेत दिले आहेत. मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक शंकर जयकिशन लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येतंय. या निमित्ताने पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे 2 प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहे. एशियन पेंट्स आता भारतीय क्रिकेट संघाची ऑफिशियल कलर पार्टनर झाली आहे. कंपनीनं BCCI सोबत 3 वर्षांचा करार केलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.